तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून तिढा कायम आहे। शिवसेना ठाकरे पक्षानं काँग्रेसच्या नेत्यांचे खटके उडाल्याची बातमी समोर आल्यानंतर काँग्रेस हायकमांडनं राज्यातल्या नेत्यांसोबत दिल्लीमध्ये बैठक घेतली आणि महाविकास आघाडीमध्ये 20 जागांचा पेच अद्याप कायम असून मुंबईतील 3 जागांवरून तिढा निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि या वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न तीनही पक्षांकडून सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आणि प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला जाऊयात उदय जाधव यांच्याकडे। उदय, महाविकास आघाडीतला वाद आता कुठपर्यंत आलाय, त्याच्यावरती तोडगा काढण्याचे प्रयत्न? महाविकास आघाडीमध्ये सर्व काय ऑलवेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांचे नेते मंडळी करतात, मात्र प्रत्यक्षात पडद्यामागची जी बातमी हाती आली त्यानुसार महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चेमध्ये कुठल्याही एकूण तो तोडगा जो आहे, फॉर्म्युला जो आहे तो निघालेला नाही आहे। त्यामुळे एकूणच जी नाराजी आहे ती कायम आहे आणि खटके जे आहे ते प्रत्येक मतदारसंघ निहाय उडत असल्याची माहिती येते। विशेषतः विदर्भातील जे 64 विधानसभा मतदारसंघ आहे, या 64 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ज्या जागा हव्या त्या जागा त्यांना दिल्या जात नाही आहेत। अत्यंत कमी जागा दिल्या जात आहेत। त्यामुळे नाना पटोले विरुद्ध ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे जे चित्र निर्माण झालेले आहे ते कायम असल्याचं सांगितलं जात आहे। आणि दुसरीकडे जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार महाविकास आघाडीमध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वबळाचा नारा देतात का अशी शंका निर्माण झाली आहे, कारण त्यांनी आता त्यांचा प्लॅन बी जो आहे तो तयार केला असल्याची आपल्याला माहिती मिळते। एकूण 288 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यांचे उमेदवार जे आहेत ते उमेदवार उभे करण्यासाठी हालचाली ज्या त्या सुरू झाल्या आहेत, त्या संदर्भात बैठका देखील झालेल्या आहेत आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून कोण उमेदवार सक्षम आहे हे आता त्या संदर्भात चाचपणी जी आहे ती केली जात आहे। विशेषतः काँग्रेस असेल किंवा भाजपा असेल किंवा शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट असेल, अशा प्रत्येक जिथे विद्यमान आमदार आहेत या पक्षाने त्या मतदारसंघात देखील जिथे ठाकरे गटाचा कोण उमेदवार सक्षम आहे त्याची चाचपणी जी आहे ती केली जाते। विद्यमान आमदार तर ठाकरे गटाचे आहेतच, त्याचबरोबर इतरही जे इच्छुक आणि त्याचबरोबर दुसऱ्या मतदार म्हणजे दुसऱ्या पक्षाचे जे आमदार आहेत त्या मतदारसंघात देखील ठाकरे गटाने आता आपल्या उमेदवार जे आहेत त्याची चाचपणी जी आहे सुरू केली आहे। त्यामुळे येणाऱ्या काही तासांमध्ये आणि उद्या किंवा परवा एकूणच महाविकास आघाडीचा एकूण काय जो सोक्षमक्ष आहे तो लागणार आहे। विशेषतः आजचा दिवस जो आहे तो अतिशय निर्णायक असणार आहे। काँग्रेस कशा प्रकारे सहकार्याची भूमिका घेते यावरच सर्व काही अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे। उदय, आता आपण जाऊयात प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे। प्रणाली, महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होती ती रद्द झाली, त्यानंतर आजच्या दिवसामध्ये काय घडामोडी घडल्या, तुमच्याकडे काय माहिती आहे लेटेस्ट? आज काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये पार पडली आणि त्यानंतर आज संध्याकाळी सीईसी कमिटीची सुद्धा बैठक होणार आहे। आणि तत्पूर्वी आपण पाहतोय की वेगवेगळ्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येताना दिसत आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची भेट झाल्याची चर्चा बाहेर आली आणि ही चर्चा खरं तर महाविकास आघाडीमधल्या काँग्रेसनं फेटाळून लावलेली आहे। जो वाद काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये काही जागांना घेऊन सुरू आहे त्या वादाचा फायदा घेण्यासाठी किंवा त्या वादामध्ये अजून आगीत तेल ओतण्यासाठी म्हणून या असल्या बातम्या पसरवल्या जात आहेत। या बातम्या भाजपकडनं पसरवल्या जात आहेत अशा पद्धतीचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळते। परंतु एकूणच याचा अर्थ असा नाही की काँग्रेसने जरी हे आरोप फेटाळून लावलेले असले तरी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये सगळं काही आलबेल झालंय असं म्हणता येणार नाही, कारण सातत्यानं 2-3 दिवस जेव्हापासून हे वाद सुरू आहे तेव्हापासून काँग्रेसचे नेते असो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही नेते असो सातत्यानं हे सांगतायत की आमचं सगळं आलबेल आहे, आमचं सगळं आलबेल आहे। परंतु प्रत्यक्षात मात्र तसं होताना दिसत नाही। जागांचा तिढा अजून सुटलेला नाही। जागांचा तिढा सुटला का या प्रश्नांवर मात्र या दोन्हीही पक्षांकडनं मौन बाळगलं जात आहे। आमचं ठरलेलं आहे महाविकास आघाडी एक संयुक्त पत्रकार परिषद घेईल असं आधी अनिल देसाई यांनी सांगितलं होतं। त्यानंतर कळलं की काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटीची बैठकच पुढे ढकलली गेली आहे, त्यामुळे आता ती उद्या होईल असं कळतं आहे। परंतु अजून जोपर्यंत या बैठकीच्या संदर्भातला या पत्रकार परिषदेच्या संदर्भातला मेसेज येत नाही किंवा तशा पद्धतीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली जात नाही तोपर्यंत या असल्या सगळ्या चर्चांना मोठ्या प्रमाणावर उदाहरण आलेलंच असणार आहे। आणि जसं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की सगळं आलबेल आहे तर तसं सगळं आलबेल नसल्याचंच दिसून येत आहे। त्यामुळे जोपर्यंत संयुक्त पत्रकार परिषद होऊन जागा वाटप जाहीर होत नाही तोपर्यंत तरी महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। प्रणाली आणि उदय दोघांचेही धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। अपडेट घेत राहूच। आणखी एक मोठी बातमी आहे, मुंबईमध्ये ठाकरे आणि फडणवीस भेट झाल्याचं काँग्रेसचं त्या बातमीवरती काँग्रेसनं स्पष्टीकरण दिले। ती बातमी पेरली गेली असं विजय वडेट्टीवार म्हणालेत। आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला।
शिवसेनेबाबत काही एकमुखानं नेत्यांनी मागणी केलेली आहे की शिवसेना तुमच्याच जागा मागते, पवारसाहेबांच्या जागा मागत नाही, असं काही आहे? असं कुठलंही चर्चा झालेली नाही. पार्टीचे जे काही उमेदवार आम्ही देणार ते मेरिटच्या आधारावर द्यायचे, त्याच्यावरची चर्चा चाललेली होती. महाविकास आघाडीची चर्चा जी होती काल शरद पवार साहेबांची पार्टी आणि उद्धव साहेबांची पार्टी त्या ठिकाणी चर्चा चालूच होती. त्यांची काल मीटिंग होती आणि आमच्याकडून नसीम खान त्या ठिकाणी त्यांच्या चर्चेमध्ये सहभागी होते. विदर्भातल्या जागामध्ये काही जागावर आहे, पण फार वाद नाही आहे. हे विदर्भामध्ये एकूण 5-6 जागेवर दोनही पक्षाबरोबर राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे शिवसेना याबरोबर एक 6-7 जागांचाच वाद आहे, फार वाद नाही. आणि 62 जागेमध्ये 6-7 जागांच्या संदर्भात आम्ही त्यातली चर्चा फार सकारात्मक आम्ही पुढे नेलेली आहे. कोई झगड़ा नहीं है, सब एक साथ है. फिर सीटों में थोड़ा सा बात चल रहे हैं, इसे जल्दी से जल्दी निपटा देंगे. जल्दी हो जाए. आज हमारा सीईसी है सर. कांग्रेस के सीट पर ही बाकी आपके जो दोस्त पार्टी है वो क्लेम कर रहे हैं, ऐसा दिख रहा है. तो नहीं, वो तो अलायंस में हर पार्टी अपना अपना अधिकार बताते हैं, उसमें कोई तर्क की बात नहीं है, कोई मतभेद की बात नहीं है. हम लोग सब बैठ करके उसको तय करेंगे. मध्ये काय अजूनही संभ्रम चाललेला आहे, त्याच्याबद्दल बोला ना. आमच्या महाविकास आघाडीत चाललेलं आहे, पण आता होऊन जाईल. आज उद्या पहिली यादी कधी येऊ शकते? उद्या येईल. नाही, एकूण झालेल्या जागा वाटपासंदर्भातल्या बैठकीत झालेल्या काही चर्चा आहेत आणि जागा वाटपांच्यामध्ये कोणत्या भागाला कोणाला किती जागा सुटल्या, कुठली जागा सुटली, या सगळ्या बाबीची चर्चा हायकमांड बरोबर म्हणून आम्ही माननीय खरगे साहेब आणि वेणुगोपालजींची चर्चा केली. त्यांना आम्ही सर्व जागा कुठल्या आमच्या वाट्याला मिळालेत ती चर्चा केली आणि काही जो पेच थोडासा निर्माण झालेला होता त्यावर काय मार्ग काढायचा त्याची पण चर्चा झाली. सगळ्याच जागा आमच्या आघाडीच्या आहेत 288. थोडा आग्रह आमचा कधी असतो, हे जागा पाहिजे ती पाहिजे. हा तर अधिकार सुद्धा आमच्या तिन्ही पक्षांचा आहे. तसा अधिकारांना ते कुणी बोलू शकतं, आग्रह धरू शकतं. यानंतर आता एक मोठी बातमी येते. गाठीभेटींसंदर्भात काल रात्री आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीमध्ये जागा वाटप आणि नाराजी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. जयंत पाटील यांनी देखील उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरती जाऊन भेट घेतली होती. तर पाटील आणि ठाकरेंमध्ये सुद्धा जागा वाटपावरती चर्चा झाली. जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची देखील काल भेट झाली होती. त्याचसोबत काल रात्री आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांची देखील भेट झाली. या भेटीमध्ये जागा वाटप आणि नाराजी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते. दुसरीकडे जयंत पाटील यांनी देखील मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. पाटील आणि ठाकरे यांच्यामध्ये देखील जागा वाटपावरती चर्चा झाली. या सगळ्या भेटीगाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमधल्या. आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे मुंबईमध्ये सागर बंगल्यावरती नाराजांच्या अक्षरशः लाटा उसळत आहेत. फडणवीसांच्या भेटीसाठी अनेक नाराज इच्छुक हे भेटीसाठी येत आहेत. त्यामध्ये राम सातपुते, देवयानी फरांदे सागरवरती पोहोचले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सागरवरती दाखल झालेत. उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी देखील देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. तर शिवसेना आमदार हेमंत पाटील सागर बंगल्यावरती पोहोचलेत. नांदेड पूर्व मतदारसंघातून हेमंत पाटील यांना निवडणूक लढण्याची इच्छा आहे. हे सगळेजण देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावरती पोहोचलेत.